नमस्कार, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। आज तुम्हाला मी गावाकडे आलेली आहे आणि गावाकडच्या शेवग्याच्या शेंगाची रेसिपी दाखवणार आहे। बघा, झाडाच्या शेवग्याच्या शेंगा तोडते मी आता। आमच्या बाजूलाच झाड आहे, घराच्या बाजूला एकदम, आणि त्या झाडाच्या मी शेंगा तोडणार आहे। ताज्या ताज्या एकदम शेंगा, खूप काही या शेंगा सांगून जाणारे आहे आणि त्याची मी रेसिपी बनवणार आहे। पण काय पदार्थ बनतोय पहा तुम्ही एकदम। तर हे बघा, आता अशा पद्धतीने काढायचं का की झाड एकदम ढिसूर असतं, ते लगेच त्याच्यावर चढलं ना वरती लगेच मोडून जातं, म्हणून त्याला लांबून काठीनीच काढायला लागतात त्या झाडाच्या शेंगा। हे बघा, अशा पद्धतीने मी काढून घेते सर्व शेंगा आणि त्याची मी मस्त पदार्थ बनवून दाखवते तुम्हाला। अगदी तसा शेवगा किती 100हून अधिक गुणकारी आहे, आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे। तर मी सर्व शेंगा काढलेल्या आहेत आता बऱ्यापैकी, आपल्याला लागतात तेवढ्या। आता मी येथे तयारी करते। इथे खोबरं घातलेलं आहे तव्यावर, कोरडंच खोबरं भाजून घ्यायचं, चांगले स्मोकी स्वाद द्यायचा त्याला, कोरडंच भाजायचं। आपल्याला ह्या रेसिपीला स्मोकी स्वाद द्यायचा आहे आणि काय बनणार आहे ते पहा मात्र नक्की। व्हिडिओ पाहिल्यावर कळेल तुम्हाला संपूर्ण, अगदी चविष्ट आणि खमंग लागणारी ही रेसिपी बनवणार आहे मी। तर हे झालेले आहे म्हणजे खोबरं भाजून, खोबरं सुक्कंच भाजायचं आणि ते कसं वाळलेलं खोबरं आहे, ओलं खोबरं नाही आहे। आपल्या खोबऱ्याच्या वाट्या असतात ना, त्यातली मी अर्धी वाटी घेतलेली आहे। इथे एक कांदा घेतलेला आहे, लसणाचा एक कांदा घेतला होता, तो पण सोलला नाही त्याला, असाच फक्त बाहेरची साल काढलेली आहे आणि तो कांदा तसाच टाकलेला आहे, त्याची बिलकुल सोलून नाही घेतला। हे बघा, हे स्मोकी स्वाद द्यायचा ह्याला, सर्व तव्यावर भाजायचे आपल्याला, स्मोकी स्वाद आला पाहिजे मसाल्याला सर्व। हे बघा, धूर निघाला पाहिजे, धूर त्याच्यात मुरला पाहिजे। आता कांदा घातला आहे ना, कांद्यात धूर मुरला पाहिजे, किंवा आपलं खोबरं घातलं आहे ना, खोबऱ्यात धूर मुरला पाहिजे। तर मग त्याचा स्मोकी स्वाद येतं, आपल्या रेसिपीला जान येते आणखीन मस्त। आपण जे बनवतो आहे ना, अगदी तुमचं चिकन मटण सगळं बाजूला राहीन हे जर खाल्लं तर तुम्ही, असं जबरदस्त आहे, खूप छान। आणि कशा पद्धतीने, साध्या पद्धतीने केलेली आहे, गावाकडे करतो आपण त्या पद्धतीने, गावरान पद्धतीची ही रेसिपी आहे, पण फार अप्रतिम आहे, टेस्ट आहे तिला भरपूर। ते बघा, छान असं खरपूस मी भाजून घेणार आहे पहिलं। लसूण, आणि आपल्याकडं कसं गावाकडे आपल्याकडे आहेत तेवढ्याच वस्तू घालतो आपण, कसं लगेच दुकानात आणायला होत नाही किंवा काही नाही। आता याच्यात मला आलं घालायचं होतं, पण आलं नाही आहे माझ्याकडं, तर चालतं आहे। इथे कोथिंबीरीची देठ घेतलेली आहे, ते देठ पण भाजून घेते छान। कसं, कोथिंबीरीचे शेंडे मी ठेवलेले आहे फोडणीसाठी, आणि खाली देठ घेतलेले आहेत। ते देठाने आपल्या रेसिपीला स्वाद भरपूर येतो, म्हणून देठ घालायचीच। फक्त मी मुळं काढलेली आहे कोथिंबीरीची, आणि ही पण कोथिंबीर मी शेतातूनच उपटून आणलेली आहे, सर्व गोष्टी शेतातून उपटून केलेल्या आहेत। आता हे खोबरं मी सुक्कंच वाटणार आहे, याच्यात मी पाणी नाही घालणार, थोडं फिरून घेणार, का की तुकडे असतात ना, ते मग मसाल्यात घातल्यानं वाटत नाहीत, मग थोडं बारीक केल्यानं लगेच वाटतात। हे बघा, याच्यात मी मसाला घेणार आहे, थंड मसाला झाल्यावरच वाटायचं। आता हा मसाला मी कांदा आणि कोथिंबीर, लसूण हे सर्व आपण भाजलेलं आहे ना, ते पाणी टाकायचं जरासं आणि छान वाटून घ्यायचं। हे बघा, कढीपत्त्याची पानं पण 2-4 टाकायची आणि वाटून घ्यायचं, कढीपत्त्याने स्वाद छान येतो याला। आता ह्याला मी वाटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, छान असं वाटलेलं आहे, एकदम माहीम वाटलेलं आहे मस्त। आता हे बाजूला ठेवते। हे शेंगा आपण तोडून आणलेल्या बघा, कवळ्या कवळ्या शेंगा आहेत, ह्याची अशी साल काढून घ्यायची, जेवढी निघन तेवढीच काढायची, जास्त काढत बसायचं नाही, का की सालीत पण जीवनसत्व असतं। हे आधी मी तुम्हाला सांगते ना, 100हून अधिक गुणकारी शेवगा आहे, प्रत्येकाने शेवगा खावाच आणि खूप चांगला असतो, आपल्या बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारा हा शेवगा आहे। म्हणजे तुमची काही पण दुखणं असो किंवा काय असो, खूप रक्त वाढवण्यासाठी किंवा कशासाठी पण उपयोगी पडतो, डोळ्याची दृष्टी वाढण्यासाठी किंवा कानाने ऐकण्यासाठी, किंवा घशाचा आजार असला तो बरा होण्यासाठी, तुमच्या थायरॉईडसाठी किंवा डायबिटीससाठी तो उपयोगी पडणार आहे। बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारे हे शेवगा आहे, तुम्ही हप्त्यातनं 2 वेळा 1 वेळा तरी खावंच, खरंच चांगलं असतं। आणि काही बाजारात तर भेटतात, आणि आता मी इथं शेतातूनच आणलेले आहेत। हे बघा, आता पण ह्याला वेगळी पद्धत करणार आहे मी, पाहता तुम्ही, गावाकडची पद्धत आहे ती करणार आहे। तर हा तवा ठेवलेला आहे, लोखंडी तवा आहे, त्याच्यावर मी हा शेवगा भाजून घेणार आहे पहिला। ह्यानी भाजून घेतल्याने काय होतं, ह्याला चव तर भरपूर वाढतीच, आणि स्मोकी स्वाद येतो, थोडासा तुरटपणा असतो शेवग्यामध्ये, तो पण निघून जातो। मग
आणि धूर करायचं, त्याला स्मोकी स्वाद द्यायचा, त्याला आणखीन छान त्याला टेस्ट येते. आणि मग पहा तुम्ही बनवून ये काय जबरदस्त रेसिपी बनणार आहे ही. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करून पहा एकदा. खूप अप्रतिम, खूप टेस्टी. आता मी ही रेसिपी जवळजवळ 7-8 माणसाची करणार आहे. तर ह्याच्यात मी काय काय घालणार आहे ते पण पुढे पहा तुम्ही. अगदी गावाकडे करतो तसंच, काहीच फरक नाही. अगदी मस्त तुम्ही भाकरीबरोबर चुरून खा किंवा चपातीबरोबर खा किंवा भातावर खा. नुसत्या शेंगा खाल्या तरी पण चांगल्या लागणार. काहीही खा तुम्ही, एवढी टेस्ट लागणार आहे. तर हे शेंगा मी भाजून बाजूला ठेवलेले आहेत. इथे पातेलं ठेवलेले आहे पहा. तेल टाकायचं चांगलं. आता बरेच करणार आहे ना मी, पातेलं अर्ध पातेलं तरी करणार आहे मी. तर जिरं टाकायचं. आता माझ्याकडे मोहरी नाही आहे, मोहरी टाकली तरी चालती, पण आता इथे जे आहे त्या वस्तूंनी करायचं तरी पण छान होणार ती. कढीपत्त्याची पानं टाकली आहे, मोहरी छान फुललेली आहे. कोथिंबीर चांगली मुठभर टाकायची, शेतातलीच कोथिंबीर सर्व. ही कढीपत्ता पण शेतातला मी ताजा तोडून आणून केलेला आहे. सर्व काही गावाकडे आल्यावर सगळी झाडं असतात आजूबाजूला आपल्या, किंवा शेती असते, शेतीत सगळं काय असतं. त्याच्यामुळं बऱ्याचशा वस्तू आपल्याला मजा येते खायला पण आणि ताज्या बनवायला पण मजा. आता शेंगा एवढ्या तोडून आणून बनवल्यात ना, तर ह्या लगेचच्या लगेच बनवल्या तर खूप छान होतात, झाडाच्याच तोडून आणून. तर हे परतून घ्यायचं आपल्याला, मसाला चांगला तेल सुटेपर्यंत. हे सगळे कांदे बिंदे आपल्या शेतातलेच काढून आणलेले आहे. कांदा पण तेच भाजलेला आहे. लसूण म्हणजे मला काहीच विकत आणायला लागलं नाही, याच्यात सगळं शेतातून उपटून आणून त्याची रेसिपी. गावाकडे अशीच बनवतात आणि मग त्याला काही कमी असलं नसलं तरी चालतं. प्रत्येक वस्तू हवीच असं काही नाही. आता इथे मी मालवणी मसाला 2 चमचे घालणार आहे. हे पहा, तर तेल सुटायला लागलं ना, मग मालवणी मसाला घालायचा. तर हे चांगलंच परतलं आहे. थोडासा अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा भरून मी धणे पावडर पण टाकणार आहे. मालवणी मसाल्यामध्ये भरपूर सारं असतं, थोडासा मी अजून टाकते. हे बघा, का की छोटा चमचा आहे ना, धणे पावडर छान घालते आणखी छान, म्हणजे त्याला खलासणी पण म्हणू शकता तुम्ही. आणि हे छान परतून घ्यायचं अगदी मसाला. आणि पहा तुम्ही रंगण, पहा तुम्ही तरी मग त्याच्यावर एवढी मस्त येणार. मी 2 घंटे डाळ भिजत घातली होती, ही पण टाकलेली आहे त्याच्यात. की आपल्याला भरपूर करायचं आहे, भरपूर माणसाला चांगली पंगत पडणार आहे. ते त्यांना वाढणार आहे मी हे सर्व. हे बघा, 1 बटाटा होता तो पण टाकलेला आहे. आणि हा शेंगा परतलेल्या मस्त परतून घ्यायच्या, उलट्या पलट्या करायच्या चांगल्या, आणखीन बी ह्याच्यात परतायच्या आणि उलट्या पलट्या करून मस्त पाणी टाकून द्यायचं. अगदी सहज सोपी होणारी रेसिपी आहे, त्याला काहीच झंझट नाही किंवा काहीच नाही, अगदी सहज होणारी आहे पहा. आता ह्याच्यात मी भांडं धुवून घेणार आहे, ते मिक्सरचं, ते पाणी ओतणार आहे. हे बघा, आता ह्याला भाजलेले आहे मी पहिल्या पण जवळजवळ 30% भाजलेले आहे. बटाटा तर लगेच शिजतो, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. हे बघा, पटकनी होणार आहे. 5 मिनटं ठेवलं तरी लगेच होणार आहे, जास्त वेळ लागणार नाही याला आपल्याला. म्हणजे अशा रेसिपी असतात ना बघा ना, पटकनी होतात आणि छान बी लागतात, चविष्ट लागतात. तुम्ही गावाकडे राहता असले तर खरंच करून पहा अशा पद्धतीने. ही पद्धत करून पहा. तुम्ही करत असणारी शेवग्याच्या शेंगाची बऱ्याच वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला पण दाखवलेले आहेत. शेवग्याची हे करते का की आमच्याकडे भरपूर शेवगा आहे, आम्ही अनेक तऱ्हेचे प्रकार करतो आणि खातो शेवगा. तसंच खा, ह्या प्रकारे कंटाळा आला तर तो प्रकार करायचा, तो प्रकार खूप फायदा. आम्ही कधी आजारी पडत नाही किंवा काही नाही बघा. अगदी खणखणीत ठणठणीत आहोत सर्वजण, फॅमिली घरातली, का की सगळं ताजं भेटतं बऱ्यापैकी. आणि बघा झालेले आहे, 5 मिनटातच हा शिजलेले आहेत. आणि मी आता काढून दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये. ही डाळ आणि तो बटाटा आणि ते सर्वच काही अगदी छान शिजलेलं आहे. ते सर्व काढून घेते. तरी पण छान आलेले आहे, मसाले पण छान घातले होते मी, त्याच्यामुळं काय विचारू नका, आमटीला काय स्वाद येणार आहे. तुमचं मटण चिकन बाजूला ठेवणार आणि ह्याच्यावरच ताव मारणार बघा तुम्ही. अशा पद्धतीने जर केली तर ही शेवग्याची शेंगाची फार अप्रतिम लागती, फार टेस्टी लागती. आणि मैत्रिणीनं, मला बऱ्याच मैत्रिणींचे फोन येत होते सारखे, का ताई तुम्ही कुठले मसाले वापरता, कुठलेच सांगा ना आम्हाला, नाही तर कोणाकडून घेता, कुठल्या कंपनीचे घेता. तर ताई मी कुठल्याच कंपनीचे घेत नाही, मी घरीच बनवते मसाले. आमच्या शेतातलेच बिना केमिकलच्या वस्तू असतात सगळ्या, ऑर्गॅनिक असतात त्या सर्व, त्याच बनवते. आणि मी आता तुम्हाला तुमच्या आग्रहानिमित्त मी आणलेले आहेत. आता पाठीमागं पण 2-3 वेळा मसाला केला होता मी, आणि आत्ता पण मी तुम्हाला हवी असलं तर माझा नवीन स्टॉक आलेला आहे, तुम्हाला घ्यायचा असलं तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला.
तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत, आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मसाला तर घ्याच, पण माझी शेवग्याची आमटी कशी झाली ते मात्र नक्की